किती किती विचित्र असतं ना हे नातं मैत्रीचं. जगातील सगळ्यात सुंदर, सगळ्यात सुरक्षित नातं अगदी तुझ्या माझ्या मैत्रीसारखं, जिथे काहीही बोलायला, काहीही मागायला विचार करावा लागत नाही. हक्काने बांधतो, हक्काने रुसतो, तितक्यात हक्काने परत एकत्रही येतो. तू माझ्यासाठी काय आहेस हे जर कोणी विचारलं तर जिवलग मित्र किंवा बेस्ट फ्रेंड हे उत्तर सोपं जरी असलं ना तरी खोटं वाटतं. कारण कारण सत्य वेगळंच आहे. एक असं सत्य जे मी स्वतःपासूनही लपवायचा प्रयत्न करतो, पण मन ऐकत नाही. ते प्रत्येक क्षणी मला आठवण करून देतं की ही फक्त मैत्री नाही. ज्यावेळी तू सहज माझ्या केसांशी खेळतोस किंवा गर्दीत माझा हात नकळत पकडतेस, तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकतो. आणि कदाचित हे मैत्रीत बसत नाही. जेव्हा तू तुझ्या भविष्याबद्दल, माझ्या स्वप्नाबद्दल माझ्याशी बोलतोस, तेव्हा त्या प्रत्येक स्वप्नात मला माझं भविष्य दिसतं तुझ्यासोबत. पण मी कसं सांगू, भीती वाटते, प्रचंड भीती. जर मी माझ्या मनातलं बोलून टाकलं तर, आणि जर तुला तसं काहीच वाटत नसेल तर आपलं हे नातं कायमचं बदलून जाईल. आज तो हक्क आहे, जी मोकळीक आहे ती सगळी विसरून जाईल. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी आज जे प्रेम आणि विश्वास दिसतो त्याची जागा एक विचित्र अवघडलेपणा घेईल. आणि मला ते नको. तुला गमावण्यापेक्षा, तुला कायमचं दूर करण्यापेक्षा हे असं मैत्रीच्या नात्यात लपून चोरून तुझ्यावर प्रेम केलेलं मला 1000 पटीने मान्य आहे. तुझ्या आयुष्यात कुणीतरी येईल, तुझं लग्न होईल, कदाचित त्या दिवशी जगातला सगळ्यात जास्त त्रास मलाच होईल. पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी तो त्रासही सहन करीन. कारण माझ्या प्रेमापेक्षा मला आपली मैत्री जास्त महत्त्वाची आहे. मी हे प्रेम कधीच व्यक्त करणार नाही. ते माझ्या मनात, माझ्या कवितेत आणि माझ्या प्रत्येक प्रार्थनेत कायम जिवंत राहील. तुझ्यासाठी, फक्त तुझा एक चांगला मित्र किंवा एक मैत्रीण म्हणून. कारण काही नात्याचा नाव न दिलेलंच बरं असतं. निदान ते नाती तुटण्याची भीती तरी नसते, हो ना?